नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर हा आपला पार्ट 2 व्लॉग आहे, जो की आपण काल श्रीनगरला होतो आणि आता आपण निघणार आहोत बालकोटसाठी। तर आता मी मस्त फ्रेश वगैरे झालो आणि हा फक्त मागचा व्ह्यू बघा माझ्या। फुल इथे फुल पहाडी इलाका फुल। आणि आता आम्ही बालकोटसाठी निघणार आहे, जो की आपल्या अमरनाथचा बेस कॅम्प आहे। आणि मग तिकडे आज मग फिरू वगैरे आणि मग उद्या आपली असणार आहे यात्रा। तर हा आपला मनोजदा आहे आणि हे काका दिलीप काका आणि ही बघा ही आपली गाडी आहे, ज्याने आपण जाणार आहे आता बालकोटला। जी पूर्ण उरलेले जेवढे दिवस आहे आपण पूर्ण या गाडीतूनच काढणार आहे सामान। आणि आपले जयस्वाल काका आणि हे आपण ह्या हॉटेलमध्ये होतो, जे की आता आपण जाणार आहे। आणि परत 15 तारखेला बहुतेक आलो तर इकडेच येऊ। आणि जे काल मी फोटोज वगैरे काढलेले बघा, फ्लावर्स बघा फक्त इकडचे। गणपती बाप्पा मोरया। आता आम्ही कुठे आलो ते बघा फक्त हे बघा। आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो बालकोटला जाण्याआधी, जे की मस्त आता नाश्ता करूया, कारण अजून काय झोप का उडाली नाही, पूर्ण अंग जड आहे आणि पूर्ण सुस्तीमध्येच आहे। आता आम्ही आलो इथे, ते पण तरी 15-20 किलोमीटरने आलो, पण थोडा दमल्यासारखंच आहे। बघूया आता नाश्ता करून थोडी पावर वगैरे येईल। स्किनची तर वाट लागली पूर्ण, बघूया। मी जास्तीत जास्त चेहरा धुवायला तर बघतो आहे, बघूया। नाश्ता खातो, नाश्ता बघूया आधी काय घेतोय। आता ही मॅगी मागवली आम्ही, 2 पनीर बाद में देना, एक उनको देना पहिले, पहाडी मॅगी। त्यानंतर आता पनीर पराठा आणि छोले आणि हे आपलं लोणचं। हिच्या मागचे फक्त हे डोंगर बघा, पूर्ण ढग आले आहेत खाली आणि हे समोर पण बघा बघा। मस्त नाश्ता वगैरे पण केला आणि व्ह्यू वगैरे तर तुम्ही बघितलाच असणार। त्यानंतर मग आता परत बसलोय आपल्या गाडीमध्ये आणि मग आता बघूया दुसरीकडे कुठेतरी साईट सीइंग करूया। बघा डोंगर एवढा मोठा आहे, ढगांमुळे पूर्ण गायबच झाला। समोरचा डोंगर बघा केवढा मोठा आहे, पण तो ढगांमध्ये गायब झाला पूर्ण, वरची साईड पूर्ण। आता आपण हे सोनमार्ग आता आपण एका पॉइंटला थांबलो आहे, जे की सोनमार्ग आणि सुझीला पासच्या बाजूलाच आहे, इकडे म्हणजे रस्त्यामध्येच आहे। जे की आता इथे म्हणजे सगळे लोक पण थांबले आहेत। एक नंबर व्ह्यू आहे इथे, थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो। आणि हे बघा आता हे तर भाई जन्नत आहे बघ, इथे जन्नत आहे। इकडे लोक जेवायला बसते आणि बघा
इथे लिहिलं आय लव्ह सोनमार्ग. इकडे आलो आहे पाण्याच्या जवळ. पाण्यात आता जस्ट हात टाकलेला आहे. एवढं थंड पाणी आहे ना, फुल बर्फाचा. शेवटी ते बर्फाचा वरचंच पाणी येत आहे ना इथून. ग्लेशियर दिसतं इथून. आणि हे जे पाणी आहे ना पूर्ण मजबूत थंड आहे आणि वाव पण एकदम फास्ट आहे त्याचा. तर बघूया, हे लोक बोलतात आहे की पाण्यात जाऊया थोडा वेळ. बघूया, फ्लो तर मजबूत आहे पाण्याला. इकडे लोक आहे बघा आंघोळ पण करतात आहे. पाणी फुल एकदम थंड आहे. डिग्री बोलू शकत नाही एवढी थंड आहे. पूर्ण लाल होता त्या पाय आणि सुन्न होता त्या सीधा पाय, एवढी थंड आहे. हा गेलाय त्यांना आतमध्ये. डुबकी मारले ने. पाणी उडवताना मारलं. बस खाली बस तू खाली. कान कान आहेत कान त्याच्या खालीचा बर्फ होता. 7 होता ना, 7 डिग्री होता. एक कोच कोण असा पाहायला कोच जस्ट बाहेर आलो पाण्यातून. पूर्ण अंग सुन्न झालं आणि काहीतरी 4 डिग्री का 3 डिग्री पाणी आहे. पूर्ण वाट लागली. पूर्ण आतमध्ये गेल्या गेल्या पूर्ण पाय असे सुन्न की असं वाटत होतं की पायच नाहीत मला. आता बाहेर आलो तर बाहेर असं थोडं नॉर्मल वाटतं माती भीतीमध्ये राहिलं. आता परत गेलं तर परत काय वाटत नाही. पण जेव्हा अंगावर पाणी येतं ना पूर्ण अंग सुन्न झाल्यासारखं. कारण आता इथे ऊन पण तेवढं आहे ना, काहीतरी 30 डिग्री का 32 डिग्री ऊन आहे. तर आम्ही बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतो तरी पण आम्हाला असं काय वाटत नाही. बघूया नंतर काय साईड इफेक्ट झाले तर काय भरोसा नाही. चालेल तर आता थोडा वेळ अजून थोडी आंघोळ वगैरे करतो आम्ही. मजा करतो, खातो पितो. नंतर थोड्या वेळाने भेटूया. ये मागे 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 चलो ना. त्याला बसवत आता त्याला बसवत तुम्ही टाका. हे बघ आपल्या भावाला पण मस्त बुचकाळून काढला पाण्यामध्ये. आपला वाईला तर काय होत नाही तसं, पण तो आलाय जरा काश्मीरला वाटायला पाहिजे ना. काय ऊनच काय दाखवणार त्याला. त्याला मस्त या पाण्यामध्ये बुचकाळून काढला. आणि तुम्ही व्हिडिओ तर बघितला असणार की मी आता पाण्यात बसलेलो. भाई मांडी घालून बसलेलो ना, पूर्ण मांडी माझ्या सुन्न झालेल्या एकदम. आणि म्हणजे बोलतात ना एकदम सुन्न झालं. काय बोलू, काय एकदम म्हणजे वेगळीच फिलिंग होती ती. आणि पाणी असेल का तरी 3-4 डिग्रीचं असेल पाणी. आता मग आम्ही बालतालला जाऊ, कारण तिकडे बेस कॅम्पला जेवण वगैरे सगळं आमचं तिकडेच असेल. तर आता मग जातो गाडीमध्ये. चला.
जस्ट इकडे उतरलो आहे. आमचं जेवढं पण काय सामान वगैरे होतं ते सगळं आपल्या गाडीतून जाणार खाली पॅकेजला. आणि 2 का 2.5 दिवस आम्ही इकडेच असणार, जे की आज बालकोटला असणार, उद्या यात्रेला जाणार, परत त्याच्या दुसऱ्या दिवशी परत उतरणार खाली. ही बघा ही पार्किंग आहे पूर्ण, एवढी सारी पार्किंग आहे, केवढ्या गाड्या आहेत बघा. म्हणजे विचार करा केवढे लोक आले. आणि ह्या तर फक्त गाडीने आले, त्या साईडनी वॉकिंग वगैरे आहे ते वेगळं आहे. आणि हे बघा सगळं डोंगर. गाडीमधून ट्रॅव्हल करताना एवढं प्रॉपरली दाखवायला होत नव्हतं, आता सगळं दाखवू शकतं प्रॉपर व्ह्यू वगैरे. हा डोंगरचा बघा, हा डोंगर काय मस्त आहे, एवढा उंच आहे बघा तो डोंगर. कॅमेरामध्ये दिसत नसेल प्रॉपर, पण रिअलमध्ये एक्सपिरियन्स भाई काय एक नंबर एक्सपिरियन्स आहे. आणि इकडे धूळ खूप आहे, खूप म्हणजे खूप धूळ आहे. तर बहुतेक आता मी मास्क पण घालू, कारण खतरनाक धूळ आहे एकदम. तुम्ही फॉग वगैरे बघूनच ओळखू शकता. धूळ बघा, धूळ खूप आहे. आता आम्ही चाललो आहे. आता मी एवढं सगळं काय काय बोललो आपल्या मिलिटरीबद्दल वगैरे वगैरे, काहीच रेकॉर्ड नाही झालं आहे. मी रेकॉर्डिंग करायला, कारण ब्राईटनेस फुल असून पण इकडे काय दिसत नाही उन्हामुळे. मी आता एवढं किती काय बोललो आपल्या मिलिटरीबद्दल. तर मी परत रिपीट करतो की आम्ही आता उतरलो. तर आम्ही बालकोटला येईपर्यंत जेवढे आम्ही 15 किलोमीटर आलो, 5-5 मिनटावर मिलिटरीवाले होते. म्हणजे बोलाल ना, इथून थोडा पुढे चाललं परत 2 मिलिटरीवाले, त्याच्या पुढे चाललं 2 मिलिटरीवाले. एवढी तगडी सिक्युरिटी आणि एवढा मस्त व्यवस्था केली आहे ना. आणि जेवण वगैरे पण बोलाल ना, फुल 5 स्टार हॉटेलवालं जेवण आहे, जे की भंडाऱ्याला ठेवलं आहे. म्हणजे विचार करा काय व्यवस्था केली आहे. आणि मी तुम्हाला गाडीतून येताना टेंट वगैरे पण दाखवले की केवढे टेंट वगैरे होते. हे खच्चर आहेत, जे की आम्ही बघूया, अजून काय फिक्स नाही की चालत जायचं की खच्चरने जायचं आहे. कारण आमच्यातले अर्धे लोक तर बोलतात की खच्चरने जाणार. आम्हाला चालायला जायची इच्छा आहे, पण 16.5 किलोमीटर आहे. 16.5 किलोमीटर आहे. म्हणजे आपला जे अमरनाथ बाबा आहेत आपले बघा, आता गेटजवळ आपण पोचलो आहे. आणि जे की आता मी बोलवतो की आपले अमरनाथ बाबा आहेत, त्यांच्या इकडे पोचायला 16.5 किलोमीटरचा ट्रेक आहे पूर्ण. आणि वरून थोडा वॉकिंगवाले जो रस्ता आहे तो जरा चांगला तरी आहे. आपल्या जो खच्चरने जो रस्ता जातो तो रस्ता थोडासा स्टीप आहे. तर तो म्हणजे तो खच्चरसाठी बनलेला रस्ता आहे, आपण इकडे वॉकिंग थ्रू जाऊ शकत नाही. आणि दुसरा जो वॉकिंग थ्रूवाला रस्ता आहे तो जरा मोठा रस्ता आहे. तर आता आम्ही एका मिलिटरी ऑफिसरवाल्याला विचारलं की किती टाईम लागेल, तर तो बोलला की म्हणजे 4.5 तास 5 तास लागेल जर न थांबता आणि पटापट चालले तर. आणि जर नॉर्मल गेलो तर काय आयडिया नाही. बघूया, आता मी RFID काढतो, थोड्या वेळाने बोलूया. तर इकडे आम्ही आलो आहे RFID काढायला. गर्दी एवढी तर नाही आहे, पण ठीक आहे. मी तर नॉर्मल रील्स वगैरेमध्ये बघितले तर मजबूत गर्दी होती. मला वाटतं ते वेगळी जागा असेल, पण इकडे आता गर्दी तर नाही. आणि आम्ही आल्यानंतर तर आता गेटच बंद करून टाकलं. बघूया, आता ID काढतो, मग तुम्हाला ID दाखवतो. आता मस्त सिक्युरिटी चेकिंग वगैरे झाली आमची. मेन सीन काय झालेला की आज आम्ही आमची शूजची जी पिशवी आहे ती विसरलेलो आपला तिथे जिकडे RFID भेटत होता तिकडे. तर ती आता परत आणायला गेलेलो. हा बघा ID भेटला आपला यात्रेचा. आणि आता आम्ही टेंट बघतो आहे. त्यानंतर मग थोडा वेळ काय आराम करू, फिरू वगैरे, किंवा आराम बघूया आता काय करायचं ते. जेवायचं पण आहे. आणि यात्रा तर उद्या आम्ही बहुतेक पहाटे 3 वाजता काहीतरी चालू करणार, असं काहीतरी सीन आहे 3 वाजता. म्हणजे आत्ता बहुतेक आरामात करून घेऊ, कारण उद्या 3 वाजता जायचं पहाटेच. तर धूळ एवढी आहे ना भाई खतरनाक. आता काय करायला लागेल, तोंड धुवायला लागेल कंटिन्यू सारखं. हे बघा इकडे बर्फ आहे, वरून वाहत आलेलं पाणीच बर्फ झालं आहे. आणि हे डोंगराचं जेवढे बघावं तेवढे कमी वाटतात आहे.
म्हणजे खरे वाटतच नाही ते डोंगर. आणि इथे पण आहे बघा, हे तर इकडे लँडस्लाईड होते ना तसं झालंय. हे बघा काय काय लोक तर अशी टोली बनवून पण घेऊन जातात. याचे पण पैसे एकदम मजबूत असणार, पैसे जास्त घेत असणार याचे. आता तन्मयचे पप्पा जे आहेत ते सिम कार्ड घेतात आहे, जो की आपल्या इथे काश्मीरमधला. त्यांनी मग आम्ही कसं बिंदास प्रत्येकाकडे एक सिम असला तर चांगला आहे ना उलटा. म्हणजे ॲटलिस्ट ग्रुपमध्ये तरी एक सिम असायला पाहिजे, म्हणून ते एक सिम घेत होता. ज्याने काहीतरी 400 रुपयाचा काहीतरी सिम आहे काश्मीरचा. आणि घोड्याची प्राईज वगैरे पण आता एकाला विचारली, तो बोलतो की भाई 3000 जाणार फक्त जायची, यायची परत 3000 वेगळं. आणि 16.5 किलोमीटर आहे, तर बघूया अजून काय फिक्स नाही. आमच्यातले तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर बोलतात की ते लोक घोड्यानेच जाणार आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी कॅश वगैरे पण कॅरी केली आहे. तर आता बघूया. इकडे लंगर लागलाय, इकडे भंडारा टाईप जेवण आहे. आता आम्ही जेवलो वगैरे आणि मी आता इथे वरच्या एका पॉईंटला आलेलो. या पॉईंटवरून फक्त व्ह्यू बघा, काय कडक व्ह्यू आहे. आपला जो महाकुंभचा जसा व्ह्यू होता ना तसा इकडून पूर्ण व्ह्यू आहे मोठा. नंबर दाखवतो. आता मस्त जेवलो वगैरे आम्ही. जेवणाला भंडारा होता एक, दिल्लीचा कुठचा तरी एक हे होता, ट्रस्टी होता, त्यांच्याकडून भंडारा होता. तर तिकडे जेवायला होता रोटी तर एक नंबर होती, आणि भोपळ्याची भाजी होती, आणि बटाट्याची भाजी होती, डाळ भात होता, आणि पेटा होता स्वीट डिश म्हणून. पेटा तर असा होता की मी आत्तापर्यंत कधी खाल्लाच नाही असा पेटा होता. एक नंबर पेटा होता. महाकुंभला पण आम्ही गेलेलो तर शोधत होतो तसा पेटा, पण नाही भेटला. इकडे भेटला, मस्त पेटा भेटला. आणि दुसरी गोष्ट, ते लोक प्रत्येक माणसाला भोले भोले म्हणून हाक मारत होते माहिती आहे. म्हणजे काय पण कुठची भाजी पण पाहिजे तर त्याच्या पुढे भोले, म्हणजे आपल्याला भोले भोले होते. एकदम असं वेगळं वाटत होतं आणि मस्त वाटत होतं. आता आम्ही टेंट शोधण्यासाठी इकडे आलो. एक टेंट भेटला आम्हाला. आता आपल्याला एक टेंट भेटलाय मस्त. आम्ही तिकडे मागे विचारलं तर तो 500 रुपये पर पर्सन बोलवता. आता इकडे आम्हाला 300 रुपये पर पर्सनला भेटला आहे. तो इकडे कसं आहे, कॉट आहे आणि वगैरे आहे, तिकडे प्रॉपर बेड वगैरे होता. आणि इकडे अजून एक होता जो की जमिनीवर होता, पण आता बाथरूम वगैरेला जाणार तर फुकट ओला वगैरे होणार, म्हणून आम्ही आता हवाला टेंट घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला टेंट दाखवतो. आपला टेंट आहे हा मनोज दादा आणि बाकीचे. मुंबई से आहे. तर हा टेंट भेटला आहे. हा एकदम मस्त आहे भाई, झोपायला एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे महाकुंभला आम्ही जसं झालेलं तसं तर काय सीन नाही, त्याप्रमाणे कम्फर्टेबल आहे. आणि अचानक इथे पाऊस आता चालू झाला आहे, म्हणजे थंडी वगैरे तर रात्री भेटू शकते. पण एक वांदे झाले की भाई रेन आणलं, रेनकोट नाही आणलं आहे. रेनकोटची पिशवी मी बाई विसरलो याच्यामध्येच, बॅगेमध्येच. तर बघूया आता काय करायचं काय समजत नाही मला. चला आता जोरात पाऊस आला, मी जातो टेंटमध्ये, थोड्या टाईमनंतर भेटतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी मस्त झोपलेलो, म्हणजे आराम करत होतो आम्ही. की थोड्या तासात झोपलेलो, कारण सीन काय आहे की आम्ही आता आमचा डिसिजन झालं आहे की आम्ही टोटल 8 लोक आहे. त्यातले 6 लोक जे आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग तन्मयचे पप्पा, ते लोक घोडा करणार आहे जाताना. आणि येताना त्यातले परत अर्धे लोक आहेत, ते लोक येताना पण घोडा करणार आहे. आणि तन्मयचे पप्पा बहुतेक आले तर येताना चालत येणार आहे.
आणि मी आणि तन्मयने डिसाईड केलं की आम्ही दोघांची पण इच्छा आहे की आम्हाला चालतच करायचं आहे आणि आम्ही करू शकतो, म्हणून आम्ही दोघं पण चालतच करणार आहे पूर्ण आपली जी यात्रा असणार ती. काहीतरी 16.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो. तर ठीक आहे, आपण केदारनाथ पण आपल्याला कधी ना कधी करायचंच आहे. तो तर 20 किलोमीटरचा ट्रॅक आहे, तर हा काय नाही, हा करू शकतो. आणि भाई जो होएगा देखा जाएगा. तर आता आम्ही बाहेर पडलो आहे. आता म्हणजे दुपारी जेवलेलो जे जेवलो होतं तेवढंच. त्यानंतर मग आता येऊन थोडा आराम केला. आता चहा पण आलेली मध्येच, चहा पियालो पण टेस्ट नाही काय. आता तिथे काहीतरी नाश्ता वगैरे काहीतरी करू, थोडा फिरू वगैरे मार्केट, काय शॉपिंग वगैरे तर आता काय करणार नाही. आणि मेन साला माझा प्रॉब्लेम हा झाला की मी जी बॅग आणलेली ती आहे छोटी. मी माझी ट्रेकिंग बॅग आणायला पाहिजे होती. मी म्हणजे अशी खाली तरी ठेवायला पाहिजे की ती नंतर म्हणजे ट्रेकसाठी यूज होईल असं तरी बघायला पाहिजे. तर पण मी ट्रेकिंग बॅग नाही आणली माझी, कारण आपल्या फ्लाईटमध्ये अलाउड नव्हती. म्हणून मी असा विचार करायला पाहिजे होता की म्हणजे आतमध्ये ठेवणार ट्रेकिंग बॅग, तिकडे इकडे आल्यावर वापरणार करू. तर ठीक आहे. आता मग सीन हा की झाला आहे की मी रेनकोट आणलेला आपला, जो नॉर्मल आपण म्हणजे पॅन्ट आणि जॅकेट वगैरे असतो तो वाला रेनकोट होता. परत तन्मयच्या पप्पाने आणलेला पण रेनकोट होता तो. परत छत्री, सगळं मी विसरलो माझ्या बॅग आपल्या सुटकेसमध्ये विसरलो. तर प्रॉब्लेम हा झाला आहे की आमची जी मेन गाडी होती ती तर इथून काहीतरी 1-2 किलोमीटर बाहेर घेऊन गेली. तर ती गाडी तर आम्ही जेव्हा घरी जाणार तेव्हाच आम्ही बोलवू शकतो ती गाडी. आता तर ते पाजी आतमध्ये येऊ शकत नाही. तर आता मी मार्केटमध्ये जातो आहे, तर तेव्हाच मग आता मेन गोष्टी तर सगळ्या आहेत, फक्त रेनकोट मी त्यामध्ये विसरलो. आणि खायप्याच्या गोष्टी काय तन्मयकडे पण आहेत. आता फक्त रेनकोट एक घ्यायचं आहे. तर रेनकोट आता बघूया मार्केटमध्ये घेऊ, कारण मगाशी तर पाऊस पडला आणि तगडा पाऊस तर पडला मगाशी जेव्हा मी झोपलेलो. तर आता पण पडेल याची काय गॅरंटी नाही, परत जाताना उद्या पण पडेल काय भरोसा नाही. म्हणून रेनकोट कॅरी केलेला असेल तरच बरं आहे. तर बघूया. आता झोपून उठलो ना, त्यानंतर अजून पण मला बिलीव्ह होत नाही की मी भाई काश्मीरला आलो. आणि हे डोंगर बघा, फक्त हे डोंगर तर सीधा असे वाटतात आहे की एडिटिंग केलेली आहे. असं वाटतं की तिकडे काहीतरी 3D बॅनर लावलं आहे असं वाटतंय. आता आम्ही एका जागी आलो आहे नाश्ता करायला. इकडे बघा काय मस्त एकदम डेकोरेशन केलं आहे. इथे नाश्ता करूया, थोड्या वेळाने बोलतो तुम्हाला. नाश्ता करायला आलो आहे. हे बघा, ते आलू पॅटीस आहे आणि ही कचोडी आहे. बोलला की स्पायसी आहे करून. बघूया ही खाऊन कशी लागते ती. आता आम्ही नाश्ता केला जस्ट, आणि हे बघा इथे का मस्त केलं. वेगळे पूर्ण म्हणजे बोलतात ना, मार्केट एकदम मस्त लागलं. असा मार्केट महाकुंभमध्ये तर नाही लागलेला, होता मार्केट, पण हा जरा एकदम असा जत्रे टाईप मार्केट आहे. पूर्ण जत्रेमध्ये कसं असतो तसा पूर्ण. सगळे ड्राय फ्रुट्स आहेत. तुला घेऊन येऊ किवी. तिकडे पण आहे किवी. मस्त. आता तिकडून सगळं इकडे फुकटमध्येच भेटतंय. आता हे बघा, आपल्याला फरसाण भेटलाय. आपली भेल असते ना तशी भेल आहे. आणि एका जागीचा मस्त. आता हे लोक चहा शोधतात आहे ना, चहा बघतात आहे कुठे भेटते की नाही. आणि आता डोंगर बघा, आता डोंगर केवढे मस्त दिसतात आहे.
सकाळी थोडा फॉग होता आणि धूळ होती, आता एकदम प्रॉपर दिसतात ते डोंगर. आता मी एका शॉपवर थांबलेलो, तिकडे बघा काय भेटलं आम्हाला. मजबूत जॅकेट भेटलं स्टँडिंग कॉलरवाला. हे थंडीच आहे, गेस करा कितीचा असेल हे. 250 रुपयाला भेटलं आहे मजबूत. एक नंबर आहे भाई, क्वालिटी पण मस्त आहे. आता हे घेऊन टाकू आम्ही. वर तर घेऊन नाही जाणार, बहुतेक खालीच ठेवू टेंटमध्ये. ठीक आहे हे बघा हा शॉप आहे. घेतला तुमच्या भावाने घेतला ना भाई, मस्त घेतला. आता दिसायला पण मस्त वाटतोय. फ्लाईटमध्ये आता हात घालीन, कारण भाई लगेजमध्ये कोण टाकेल. वजन पण एकतर खूप असणार आहे. आता अजून काय खूप गोष्टी घ्यायच्या बाकी आहेत, कारण आपल्याला किती 3 दिवसच झाले. अजून 3 दिवस पण नाही, हा दुसरा दिवस आहे भाई. अजून 8 दिवस बाकी आहेत आपल्याला. तर 8 दिवस बाकी आहे, तर अजून खूप काय गोष्टी भरायच्या बाकी असणार. म्हणून हे तर आपण फ्लाईटमध्येच घालू. आणि मोस्टली तसं पण आता आपल्या इथे तर काय पावसाळा चालू होणार, तर ह्याचा काय यूज नाही. डायरेक्ट घरी गेल्यावर काय कपाटामध्ये आज झोपणार पाहिजे की थंडीमध्ये समजा काय प्लॅन बिन झाला तर काढायचा. बघूया आता पुढे काय काय करतं ते. आता मी आणि तन्मय तर इकडे जाणार आहे, वर वॉकिंग जाणार आहे. तर आम्ही तो काठी बघतोय. मी तर काय माझी ट्रेकिंग स्टिक घेऊन आलो आहे. तर बघूया, अजून एक्साइटमेंट अजून वाढते. आता बघा जसं स्काय ब्लू होते, अजून व्ह्यू बघा अजून मस्त होतं एकदम. हे बघा असं पण घेऊन जातात आहे. याला पालखी बोलतात. ह्याचे तर पैसे अजून मजबूत छापतात ते लोक. इथे तर फुल जन्नत झाली. ढगांमध्ये पूर्ण डोंगर घुसलेत. आणि हा बघा आपला आर्चर टावर. ह्या डोंगरांना तर जेवढं बघावं तेवढा कमी आहे. आणि बघा हे जेव्हा पाणी वगैरे भरतं ना, तेव्हा या गॅपमधून येतं खाली. आणि आम्ही आता मार्केट वगैरे फिरून झालो. आता परत ट्रेनच्या साईडला जातो. मग बघूया आता, केलं तर आराम करू. कारण शेवटी आम्हाला दोघंच आम्ही ट्रेक करणार आहे पूर्ण अमरनाथचा. बाकी सगळे लोक घोड्याने जाणार आहे. तर आता बघूया, आता रेस्ट करू. आणि काहीतरी तिथे पहाटे काहीतरी 3 वाजता निघायला लागणार आम्हाला. आणि काहीतरी 4 तासाचा ट्रेक आहे. 16.5 किलोमीटर आहे. बघूया आता. ते सोडा आहे बघा, हे डोंगर बघा का मजबूत दिसतं. हे बघा ते बघा, ते समोर दिसतात आहे ना, ते आमच्यासारखेच अजून टेंट आहेत. म्हणजे विचार करा, सोय काय मस्त केली आहे भाई गव्हर्नमेंटने. एक नंबर सोय केली आहे. एवढे टेंट्स वगैरे आपल्या महाकुंभला जशी सोय केलेली तशीच सेम सोय केली आहे इकडे. आता आम्ही एवढ्या वेळ टेंटमध्ये बसलेलो, स्टोरीज वगैरे टाकत होतो इंस्टावर व्हॉट्सअपवर वगैरे. तर इंस्टावर तुम्ही स्टोरीज बघितल्या नसतील तर फॉलो करा इंस्टाग्रामवर. मी लिंक टाकीन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता आम्ही जेवायला जातो आहे. जेवू आणि काहीतरी लवकर झोपू. मग कसा 2 वाजता आम्हाला आंघोळ वगैरे करून निघायचं आहे. कारण आम्ही दोघं चालत जाणार, तर आम्हाला लवकर निघायला लागेल. कारण काहीतरी 4 वाजता, 4 नाही 3 वाजता ना, 1 वाजता इकडचा गेट आणि 1 वाजता मेन गेट. 1 वाजता इकडचा गेट आणि 3:30 वाजता मेन गेट उघडेल. मग त्या हिशोबाने आम्हाला लवकर निघायला लागेल. सो बघूया, आता जेवायला जातो. आम्हाला एक इथे आहे ट्रस्टी, त्यांच्याकडे इथे जेवायला आलं आहे. मस्त भंडार आहे. त्यांना तुम्हाला जेवण दाखवतो. हे जेवण आहे. ही कसली तरी भाजी आहे, एक नंबर आहे. आणि ही खीर आहे, ही रोटी, सॅलड आणि ही डाल मखनी आहे. आणि हा इथे तन्मय बसला आहे. आता आम्ही मस्त जेवलो आहे आणि पोट वगैरे तर भरलं आहे. पण आता तरी बाकीच्या इकडे बघतो अजून काय मस्त खायला आहे काय. आता क्राऊड तर सकाळपेक्षा आता मजबूत वाढलं आहे.
वरून मार्केटमध्ये पण जेवढं काय काय भेटत होतं ते सगळं आता डबल प्राईस झालं आहे, कारण आता पब्लिक पण तेवढी आली आहे आणि थंडी पण तेवढीच वाढली आहे. आणि आता आम्ही हात धुत होतो तेव्हा पण पाणी एवढं थंड होतं ना की काय बोलू. मेन ते आता सगळं बर्फाचं पाणी वरचं येतं आहे ना, तर ते थंडच आहे. आता बघूया आम्ही काहीतरी खाऊ छोटं मोठं आणि मग झोपायला जाऊ. तो मिलिटरी ड्रोन पण उडतो इकडे, म्हणजे सेफ्टी पण एकदम मस्त इथे चालू आहे. पोलिसच स्वतः उडवतात ते ड्रोन. आणि आता तर मस्त इथे लाइटिंगनी मस्त एकदम सजवलंय सगळं. का बघूया आता. मी जेवण वगैरे मस्त आलो आणि आता झोपतोय. उद्या आपली आज रात्री 2 वाजता म्हणजे आता 1:30 वाजता निघू, 1:30 वाजता उठू आणि मग 2 वाजता काहीतरी आंघोळ वगैरे करून निघू. 2 वाजता मग निघू मेन गेटकडे, कारण तो काहीतरी 1:30 वाजता चालू होतो आणि 4 वाजता मेन गेट चालू होतो. तर अमरनाथ यात्रावाला तर आपला नेक्स्ट पार्ट असणार. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.